हे तन्नाशकवाले तन्नाशकच्या बाटलीत शॅम्पू तर नाही ऐकून राहिले. तरी मी बाबा म्हटलं काही आणू नका तन्नाशक, मी गवतार गधीचं मुतच फवारतो. आज गाडीच्या स्टँडचा स्प्रिंग तुटला, मग आपण बी काय कमी हे केला, ताराचा आकोडा दिला स्टँड लटकून जाय बाबा तिकडे. आता कमीत कमी वर्षभर स्प्रिंग टाकायचं टेन्शन नाही. विदर्भ बोलते ना भाऊ, आमचा कधी दुष्काळात 13वा महिनाच असते. आमच्याजवळ फक्त सोयाबीन निघल्यावर 8 दिवसच पैसे असतात. ही आहे सर विदर्भाची कर्माची कहाणी. तो विश्वासा झाला, आपल्या खेडीतलं गवत बोकांडलं होतं, मग म्हटलं झालं गवत डोक्यावर बसायच्या आधी आपण पहिले याचा झंगळ गुत्ता करून टाकू. आज सकाळी सकाळी उठलून थैलीत टाकली किलोभर औषध. लोक बूट पायात घालतात, पण मी त्याच्यावर बसलो. कसं आहे, आपला विषय हार्डपेक्षा बी हार्ड आहे. गाडी घेऊन डायरेक्ट वावरात आलो कॉकवर, पंपात टाकलं पाणी. तुम्ही पॅकिंग हातान फोडत असाल, पण मी सांगतो आज तुम्हाला त्याची असली कला. असं झाकण उलट करायचं आणि गर 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 फिरवायचं. काय धड नाही रे भाऊ, ते कंपनीवाले चिवत्या बनवतात, आपल्याला हातानच बरं आहे आपलं. कंपनीवाले हमार फिरकी तो नाही ले रहे. तन्नाशकच्या बाटलीत शॅम्पू तर नाही ऐकून राहिले लेकाजे. तरी मी बाबाला म्हटलं जाऊ द्या, तन्नाशक काय आणू नका, मी गधीचं मुतच फवारतो. तुम्हाला माहित आहे गधीचं मुत आहे, मला माहित आहे गधीचं मुत आहे, गवताला थोडी माहित आहे गधीचं मुत आहे म्हणून. 100% कंपनीवाल्यांची चिवत्या बनवलं वाटते आपल्याला. पा किती फेस निघून राहिला, शॅम्पूस दिली वाटते. आता करतो मी फवारणं झालो, 8 दिवसांनी सांगेन तुम्हाला गवत मेलं की नाही मेलं, मगच समजीन आपल्याला फसवलं की चिवत्या बनवलं. चला आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. असेच कॉमेडी व्हिडिओ पाहण्यासाठी या साध्या भोळ्या शेतकऱ्याच्या पोराला फॉलो करून घ्या.